सो गाईज मी आज करते इथं मोदक. तुम्ही बघू शकता. हे आज नारळ फोडला पण होता आणि तेव्हाच फोडायचा होता पण तो राहून गेला, म्हणून आज फोडला मी नारळ आणि त्याचे आता मोदक करते. सकाळी देवाला नारळ फोडला होता, तर आज म्हणलं चला मोदक करूया. आहे नारळ तर करूया. तसं काही मागितलं नव्हतं मी मोदक वगैरे करेन म्हणून, पण आता नारळ आहे, मन केलं माझं. तर आता ते कधी म्हणलं होतं मला नाही आठवत कशासाठी म्हणलं होतं, पण मी करण म्हणलं होतं. पण चला आता काय म्हणलं, हे आलाय योग आलाय तर करून टाकूया मोदक. तर इथं अशा प्रकारे आता त्याला भाजून घेते मी आणि पीठ मळून घ्यायचं. अजून याला भाजून घेते चांगलं लाल होईपर्यंत. मी फर्स्ट टाईम बनवते बरं का मोदक, मला येत नाही मोदक बनवता. फर्स्ट टाईम मी मोदक बनवते आणि आता तर मला खूप मोदक बनवायचे. नवस मागितला एक मी आणि तेव्हा मला खूप मोदक बनवायचे, मग शिकून तर घ्यावं लागणार आहे. तर चला इथं मोदक बनवूया आपण. त्याला आता फ्राय करते चांगलं, तुम्हाला झाल्यावर दाखवेन. सो अशा प्रकारे असं एकदम मस्त कलर आलेला आहे. ह्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून मी याला हलवते. झाला आता. चला आता मोदक करूयात. त्याला चांगला हलवून सो गाईज इथं माझे तयार झालेले आहेत मोदक. असं बघू शकता, मी काय एवढी एक्सपर्ट नाही, पण जसं मला करता आलं मी तसं केलं. फर्स्ट टाईम केलं. सो काय म्हणतात, जय बाप्पा माफ करेल मला, गणपती बाप्पा माफ करतील जर काय चुकी झाली असेल तर, कारण फर्स्ट टाईम करते मी. सो आता जस्ट झालेलं आहे आणि आता एवढं झालं की आता चला मंदिरात जायचं आहे मला. आज स्वयंपाकला ये, कारण चपात्या करायचे, भाजी चपाती सगळंच करायचं आहे. सो बघू आता कसं होतं आहे, काय काय होतं आहे, मी अपडेट करतच राहील तुम्हाला. तर आत्ता तर जस्ट मोदक झालेले आहेत. आता मग आता गणपती मंदिरात जाऊन निवेद वगैरे दाखवते आणि मग आज कितीचा चंद्र आहे मला माहिती नाही, कॅलेंडरमध्ये बघावं लागेल. मग तेव्हा उपास सोडणार. आता स्वयंपाक आज रविवार पण आहे, शक्यतो मम्मीकडे जाणं होणार नाही भाजीकडे. मग आज फक्त हे करेन, काय म्हणतात त्याला, झालं बाबा मोदक करायचे लई हे होतं. फायनली झालेलं आहेत मोदक. तर हर हर महादेव परत एकदा. आणि हा व्हिडिओ आहे चतुर्थीचा. खूप लेट झाला टाकायला मला माहिती आहे, पण काय करू, एडिटिंग वगैरे जमत नव्हती, त्याच्यामुळं मग एडिटिंग करायला उशीर लागला. तर इथं मी गणपती बाप्पाला हार चढवते आणि तुम्ही बघू शकता. तर मी नवस मागितला होता गणपती बाप्पांना आणि तो पूर्ण झालेला आहे माझा. आणि त्याच्यामुळं मी हार चढवते, म्हणजे हार चढवीन असं म्हटलं होतं मोठा. तर इथं मोठाच हार येतो, पण ते दोरा कमी पडला, त्याच्यामुळं मग आता दोरा वगैरे आणायला परत पोरं गेली होती. दोरा वगैरे आणायला पोरं गेली आणि इथं त्याच्यानंतर हेच चाललं आहे की बसत नाही आहे. तर नंतर बघसाल तुम्ही एकदम छान असा हार बसलेला आहे. तर गणपती बाप्पानी आणि माझ्या महादेवानी खूप काही, म्हणजे जे मी मागितलं होतं ते माझ्या आयुष्यात दिलं त्यांनी, आणि त्यांचे खूप खूप आभार मानते. आज त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावर, त्याच्यामुळंच हे शक्य झालं. खूप मोठी गोष्ट जी अशक्य होती ती शक्य करून दाखवली बाप्पाने. आणि मनात एक खंत होती की काय म्हणतात, पण देवाने खरंच खूप छान केलं माझ्या आयुष्यात. आणि बाप्पांची कृपाच म्हणावं की हे सगळं झालं, आणि महादेवाची कृपा. तर हर हर महादेव आणि गणपती बाप्पा मोरया, आणि असाच आशीर्वाद राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते मी. तर इथं बघा, हा दोरा वगैरे लावलेला आहे आणि इथं पोरांचं चाललं आहे हार करायचं. आणि छोट्या गणपती बाप्पांना पण आणलं होतं आणि इथं मोठ्या गणपती बाप्पांना पण आणलं होतं, आणि किती छान हार दिसतो तुम्ही बघू शकता. तर असंच देव बाप्पा सगळ्यांची इच्छा पूर्ण करू हीच प्रार्थना. आणि
किती छान दिसतात ते पप्पा बघा. इथं हार, इथं पण छोटा हार घातला आणि इथं मी मोठा हार घातलेला आहे. आणि त्या दिवशीचं जेवण मी तुम्हाला दाखवते काय केलं होतं. तर थोडा लेट झाला आहे माहिती आहे मला. पनीरची भाजी वगैरे केली होती, तर पापड वगैरे तळले होते. मोदक तर तुम्हाला माहिती आहे, मोदक तिथं गणपती बाप्पाकडे पण वाटले. चपाती, भात अशा प्रकारे माझी चतुर्थी झाली. आणि तुमची कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा. हर हर महादेव.